स्वच्छता ठेवणं हे खूपच महत्वाचं आहे. समाजामध्ये बरेच घटक असे राहत असतात, बरेच लोक राहतात, त्यांच्यात तुमचं प्रतिबिंब हे वेगळं दिसायला पाहिजे. तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी. हा जो काही युनिफॉर्म तुम्ही घातलेला आहे, या युनिफॉर्म मध्येच जवळजवळ एक तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा खूप वेगळा आहे. तर त्यासाठी सुरुवात तुमच्यापासून होणं खूप महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे आपण म्हणतो की समाजात हे लोक असे वागतात, तसे वागतात, आपण दुसऱ्यांकडे बोट दाखवत असतो. एक बोट आपण दुसऱ्यांकडे दाखवतो, परंतु बाकीचे बोट हे आपल्याकडे असतात. आणि ज्यावेळेस आपल्याकडे बोट असतात विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस आपली जबाबदारी ही खूप महत्वाची असते. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला बोललो ना, तुमच्यावर जास्त मोठी जबाबदारी आहे. तुम्ही एक चांगली वेगळी छाप समाजामध्ये, गल्लीमध्ये, गावामध्ये, घरामध्ये जर पाडली तर इतर तुमचं अनुकरण करणार हा. त्यासाठी तुमचा परिसर स्वच्छ ठेवणं खूप महत्वाचं आहे. आपला वर्ग स्वच्छ ठेवणं तुम्ही सुरुवात करा. इंग्रजीमध्ये आमचं म्हटलं जातं, स्टार्ट वेअर यू स्टँड. खूप महत्वाचं वाक्य, स्टार्ट वेअर यू स्टँड. जिथे असाल तिथून सुरुवात करा. मागे जर काही झालं नसेल तर झालं गेलं, गंगेला मिळालं. फॉरगेट युअर पास्ट, थिंक अबाउट, लिव्ह इन द प्रेझेंट अँड थिंक अबाउट द फ्युचर. त्याचा अर्थ स्टार्ट वेअर यू स्टँड. जिथे असाल तिथून सुरुवात करा. आजपासून चांगल्या प्रकारे सुरुवात करा. नवीन उपक्रम राबवा. तुम्ही जर स्वच्छता ठेवायला लागलात तर साहजिकच तुमचा स्वभाव सुद्धा स्वच्छ होणार आहे. या मोबाईल आणि टीव्हीने संपूर्ण वातावरण दूषित करून टाकलेलं आहे. बरेच जण त्याला दोष देत आहेत. त्याच्यातून चांगलं सुद्धा आपण घेऊ शकतो, घ्यायला पाहिजे, परंतु वाईटच जास्त प्रसारित होत आहे. तर त्याच्यातून तुम्ही जर चांगलं घेतलं, तुमचा स्वभाव जर चांगला राहिला तर याच्या काही घटना घडतात इतर ठिकाणी. बदलापूर सारखी घटना, विकृत जी काही मनस्थिती निर्माण झालेली, ती मनस्थिती अजिबात निर्माण होणार नाही. प्रत्येकाने आपला स्वभाव स्वच्छ ठेवणं खूप महत्वाचं आहे. मी माझं जीवन सुंदर जगेन हा विचार प्रत्येकाने करायचा आहे. माझं जीवन सुंदर असायला पाहिजे. माझं जीवन सुंदर केव्हा होईल? ज्यावेळेस आपलं मन स्वच्छ असेल, आपले विचार स्वच्छ असतील, आपलं आचरण स्वच्छ असेल, तरच विद्यार्थी मित्रांनो तुमचं मन हे सुंदर राहणार आहे. तुमचं भवितव्य खूप उज्ज्वल राहणार आहे. एनसीसीच्या माध्यमातून आपल्याकडे बऱ्याच विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे करिअर घडवले. तेच करिअर तुमच्या वाट्याला सुद्धा येणार आहे. अनेक अग्निवीर, आता आपल्याकडे अग्निवीरची सुरुवात आपल्यापासून सुद्धा झालेली आहे. आपले काही विद्यार्थी अग्निवीर झालेले आहेत. बरेच विद्यार्थी एक आर्मी मध्ये आपले गेलेले आहेत. परिसरातले बेटावर पंचक्रोशीतील. तुमचं सुद्धा लाईफ अतिशय आगळं वेगळं होणार आहे. एनसीसी असेल, आर्मी असेल, प्रत्येक ठिकाणी डिसिप्लिन खूप महत्वाची. मग ती बऱ्याच गोष्टींची डिसिप्लिन असेल, त्यातली एक डिसिप्लिन आपल्याला याची आहे, ती म्हणजे क्लिनलीनेस, स्वच्छता. स्वच्छ तुम्ही राहणार, तुमचं आरोग्य सुद्धा स्वच्छ राहणार आहे आणि तुम्ही निरोगी जीवन जगू शकता. अनेक वर्ष चांगल्या प्रकारे जीवन जगू शकता. म्हणूनच आजपासून तुम्ही एक निश्चय करायचा आहे, मी माझं घर स्वच्छ ठेवणार आहे. ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करणार विद्यार्थी मित्रांनो, त्या मम्मीलाही खूप आनंद होणार आहे. त्या मम्मीचं थोडंसं काम कमी होऊन जाणार आहे. मम्मीलाही वाटेल की नाही, माझ्या मुलाला एनसीसी मध्ये काहीतरी मिळालं, त्याने काहीतरी घेतलं, कुठेतरी आपलं युनिटचं पण नाव निघणार आहे, शाळेचं पण नाव निघणार आहे. कुठेतरी तुमचा हातभार लागणार आहे. घराला लावा, आजूबाजूचा परिसर स्वच्छ करा, गाव स्वच्छ करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वर्गात आपण एक शिक्षणाचे धडे घेतो तो वर्ग सुद्धा तुम्ही स्वच्छ करा. तुम्ही केलं म्हणजे बाकीचं तुमचं अनुकरण करणार आहे. मला गॅरंटी, मला विश्वास आहे, माझे विद्यार्थी, आमचे विद्यार्थी हे स्वच्छतेला एक महत्त्व देतील, सुरुवात करतील आणि स्वभाव तुमचा स्वच्छ होईल आणि आपोआप संस्कार सुद्धा हे स्वच्छ होणार आहे. स्वभाव स्वच्छ झाला तर संस्कार स्वच्छ होतील आणि आपल्या कुटुंबाचं नाव निघेल, शाळेचं नाव उज्ज्वल होत असतं. कोणाचा मुलगा, कोणाचा नातू, बघा आपोआप नाव निघणार. काय ते विद्यार्थी एनसीसीचा जो काही युनिफॉर्म तुम्ही घातलेला आहे ना, त्यांनाही आनंद होणार आहे की नाही, काय चांगले विद्यार्थी, किती चांगले विचार त्यांचे. आपोआप तुमचं प्रतिबिंब हे समाजामध्ये घराच्या